हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की सध्या दुष्यंत पाहतोय की पूजा ही त्याच्या जास्त अंगचटीला येते. त्यामुळे दुष्यंत हा पूजाला स्पष्टपणे सांगून टाकतोय की पूजा, हे बघ, माझ्यापासून लांब राहा, कळतंय का तुला, माझं लग्न झालंय. आणि मग त्यानंतर दुष्यंत हा आता खोलीच्या बाहेर येतो. तो विचार करतो, मी पूजाला असं बोलायला नको होतं का, पण नाही, मी जे बोललो ते एका अर्थी बरोबरच होतं. पूजा माझ्या खूप जास्त जवळ येते आणि काहीही झालं तरी मी ही गोष्ट विसरून चालणार नाही की कृष्णाबरोबर माझं लग्न झालेलं आहे आणि मी सध्या आता कृष्णाचा नवरा आहे. आता कृष्णाला माझा आणि पूजाचा भूतकाळ माहीत नाही आहे. त्यामुळे कृष्णाला ह्या गोष्टीने काही फरक पडत नाही आहे की पूजा माझ्या किती जवळ येते. पण हे मी विसरता कामा नये की पूजाचा आणि माझा भूतकाळ काय होता. त्यामुळे मी काहीही झालं तरी पूजाबरोबर वागताना अंतर राखायलाच हवं असा विचार दुष्यंतच्या मनात येत असतो. आणि तो आता मनात हाही विचार करतो की खरंच कृष्णाचं आणि माझं लग्न झाल्यापासून सुरुवातीच्या दिवसात मी कृष्णाला बायको म्हणून स्वीकारलं नाही आणि आत्ता मी कृष्णाला बायको म्हणून स्वीकारायचं ठरवलं, तिला बायको म्हणून हक्क द्यायचे ठरवले, तर तितक्यात हे सगळं घडलं. पूजा आमच्या आयुष्यात परत आली आणि पूजाच्या परत येण्यानंतर कृष्णाला तिचे हक्क देणं तर खूप दूरची गोष्ट, मी तर कृष्णाबरोबर चांगला वागलोही नाही आहे फारसा, नाही म्हणजे चांगला वागतोय, पण तिला जो वेळ दिला पाहिजे, तिच्याबरोबर जे काहीतरी म्हणजे चांगले शब्द प्रेमाने बोलायला पाहिजे, ते सगळं तर मी करतच नाही आहे. माझा सगळा वेळ फक्त पूजाच्या भोवती, पूजाच्यासाठी जातो. नाही, काहीही झालं तरी हे असं होऊन चालणार नाही. कृष्णाला तिच्या वाटचे हक्क, तिच्या वाटचं प्रेम सगळं मिळायला हवं. मी ठरवलं होतं की मी नव्याने सुरुवात करणार, मग आता मी त्या गोष्टीसाठी सुरुवात करायला हवी, मला कृष्णाबरोबर बोलायला हवं असा विचार दुष्यंत करत असतो. तर इकडे कृष्णा खोलीमध्ये एकटीच बसलेली असते आणि कृष्णा विचार करत असते की पूजीला कवा बरं वाटेल, कवा पूजी पूर्वीगत होईल. एक डाव पूजी पूर्वीगत झाली की मग माझ्या मनाला समाधान मिळेल. काय बी झालं तरी आईनं माझ्यावरती जो विश्वास दावलाय त्या विश्वासाला मला खरं उतरायचं आहे. पूजीला मला पूर्वीसारखं अगदी बरं करायचं आहे, ठणठणीत बरं करायचं आहे. मला पूजाचे हे हाल बघवत नाही. त्याबरोबर आता त्या ठिकाणी दुष्यंत येतो आणि दुष्यंत आता कृष्णाला विचारतो, काय गं कृष्णा, काय झालं, कुठल्या एवढ्या विचारात मग्न बुडली आहेस. मग कृष्णा दुष्यंतला पूजा मला ओळखत बी नाही हे बोलते. त्यावर दुष्यंत तिला समजून सांगायला लागतो की कृष्णा, अगं ती आजारी आहे ना. त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, ती आजारी आहे ते मला कळायलं आहे, पण अजून किती दिवस असंच चालणार. पूजीनं जर मला ओळखलंच नाही तर कसं व्हायचं. नाही हो, मी नाही बघू शकत माझ्या बहिणीनं मला न ओळखलेलं. काय बी झालं तरी आता पूजीनं मला ओळखायला हवं असं राहून राहून मला वाटायलं. अहो आज तिला वाटत होतं की मी तिचा जीव घ्यायला गेलो. अहो लहान असताना मी आज तिचा जीव वाचवला होता आणि आज तिला वाटायलं की मी तिचा जीव घ्यायलो. अहो हे कसं चालायचं दुष्यंत सरकार. काय बी झालं तरी लवकरात लवकर पूजीला आता समध्या गोष्टी आठवायला हव्या एवढंच मला वाटायलं आहे. बघा, आईनं एवढ्या विश्वासानं तिला माझ्याकडे इकडं पाठवलं आहे आणि तिला बरं नाही वाटलं तर मग मी काय करू. त्यावर दुष्यंत तिला समजावतो की हे बघ कृष्णा, काळजी करू नको, पूजाला लवकरात लवकर बरं वाटेल आणि मी आहे ना तुझ्याबरोबर, मग तुला कसलं टेन्शन आहे. आपण पूजासाठी मोठ्यातला मोठा डॉक्टर करू आणि पूजाला लवकरात लवकर बरं करू. पण कृष्णा, सध्या मी इथे आलो होतो तुझ्याबरोबर एका वेगळ्या विषयावर बोलायला. त्यावर कृष्णा म्हणते, अहो मग विचारायला आहे काय, बोला की. म्या नेहमीप्रमाणे माझंच पुराण चालू केलं, बोला बोला दुष्यंत सरकार, तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते बोला. मग दुष्यंत कृष्णाला म्हणायला लागतो, कृष्णा ॲक्च्युली मला तुला सॉरी म्हणायचं आहे. त्यावर कृष्णा म्हणते, काय सॉरी, आणि मला कशा पाहिजे, काय झालं. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा खरं तर मी प्रत्येक वेळी तुझ्यावर अन्याय केला आहे. कृष्णा म्हणते, अन्याय कशा पायी वाटायला बरं तुम्हासने असं. त्यावर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा आपलं लग्न झालं तेव्हा मी तुला सांगितलं की मी तुला बायकोचे हक्क देणार नाही, बायकोचा दर्जा देणार नाही. ते सगळं झालं, त्या सगळ्यातून हळूहळू आपण दोघं पुढे येत गेलो, आपलं नातं हळूहळू वर खोत गेलं.
नंतरनं मी तुला बायकोचा दर्जा द्यायचं ठरवलं तर पूजाच्या बरोबर हे सगळं झालं. माझा सगळा वेळ तर पूजाभोवतीच जातोय. मी तुझ्याबरोबर ज्या गोष्टी शेअर करायला हवा, जितका वेळ घालवायला हवा, तुझ्याबरोबर जे करायला हवं तो सगळा वेळ पूजाला मिळतोय. त्यामुळे मला गिल्टी वाटतंय. खरंच सॉरी कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, ते गिल्टी का काय आहे ना ते तुम्हाला वाटून घेण्याची अजिबात गरज नाही आहे बघा. आणि तुम्हासनी वाटायला की नाही गिल्टी, मग काय काळजी करू नका. आता आपण दोघंजणं छान एकत्र येळ घालूया. मग तर खुश तुम्ही. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं पण कसं, आपल्याला तर कुठे बाहेर जायलाच मिळत नाही आहे. कृष्णा, तुझी एखादी आवडीची जागा सांग ना मला, मी जिथे तुला घेऊन जातो. कृष्णा म्हणते, माझ्या आवडीच्या जागेवर जायचं आहे ना व, मग म्या घेऊन जातो तुम्हासनी उद्याच्याला. त्यावर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे. त्यावर कृष्णा म्हणते, पण एक गोष्ट आपल्याला विसरून चालायचं नाही, पूजी घरात आहे. पूजीला सोडून आपण जादा लांब जाऊ शकत नाही. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा, अगं आपण तिला गोळ्या औषधं वगैरे देऊ आणि मग जाऊ. कृष्णा म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना व. म्या पूजीचं बी समजा व्यवस्थित होईल आणि आपल्याला बी एकत्र येळ घालवता येईल असं काहीतरी बघतो बघा. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू असं काय करशील. त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, कशापायी काळजी करायलायसा, म्या म्हणले ना व, म्या बघतो म्हणून, तर म्या बघतो. आणि तसं बी तुम्ही इसरत असाल तर तुम्हासनी पुन्यांदी एकदा आठवण बी करून देतो, तुमची बायको शेतकरी आहे, लक्षात आहे ना व मला काय म्हणायचं आहे ते. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू शेतकरी असण्याचा आणि आपण उद्या फिरायला जाण्याचा काय संबंध. कृष्णा म्हणते, ते समजा तुम्ही सोडा, जाओ बरं आणि झोपा. दुष्यंत म्हणतो, अगं पण उद्या आपण सकाळी जाणार कुठे आहोत. कृष्णा म्हणते, म्या म्हणलंय ना व तुम्हासनी, म्या बघतो म्हणून, तुम्ही जावा झोपा. मग दुष्यंत तिकडनं झोपायला जातो. तर आता इकडे कृष्णा ही मनात म्हणत असते की काही पण झालं तरी मला सध्या पूजीला एकटं सोडून चालणार नाही आणि दुष्यंत सरकारांचं बी मन मोडून चालायचं नाही. या समध्यातनं मला मध्य साधाय हवा, पर तो कसा असा विचार आता ती करत असते. मग त्यावेळी आता तिला एक मस्त आयडिया सुचते आणि ते म्हणजे आता ती लगेचच दुष्यंत बरोबर बाहेर जाण्यासाठी एक छान जागा सुचवून घेते आणि म्हणते, वाह ही जागा एकदम बेस्ट आहे. इथं जर मी आणि दुष्यंत सरकार गेलो तर आमचं पूजीवर लक्ष बी राहील आणि दुष्यंत सरकारांची इच्छा बी पुरी होईल. दुष्यंत सरकारसनी माझ्या आवडीच्या जागेवर जायचं आहे ना व, त्यामुळं हीच जागा उत्तम आहे, आम्ही आता ह्याच जागेवर जाणार. मग आता कृष्णा ही दुष्यंतकडे येते आणि दुष्यंतला ती सांगते, दुष्यंत सरकार तुम्हासनी माझ्या आवडीच्या जागेवर जायचं होतं ना व, मग माझ्या आवडीची जागा आपल्याला घावली, आपल्याला जायचं आहे उद्याच्याला तिकडं. दुष्यंत कुठे विचारतो. त्यावर कृष्णा म्हणते, ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. मग दुसऱ्या दिवशी आता दुष्यंत आणि कृष्णा जेव्हा झोपेतनं उठतात तेव्हा कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही तुमची कामं काय असतील ती आटपून घ्या आणि मग त्यानंतर सांगा मला, मग आपण निघूया काय. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे. आणि मग दुष्यंत नंतर गाडी काढायला लागतो त्याचं सगळं आवरून झाल्यावर आणि म्हणतो, कृष्णा निघायचं आहे ना. त्यावर कृष्णा म्हणते, अहो गाडी घोड्याची गरज नाही आपल्याला. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं असं काय करतेस, गाडीची गरज नाही कशी, गाडी लागेल ना आपल्याला, लांब कुठेतरी जायचं आहे म्हटल्यावर गाडी लागेलच की. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार तुम्हासनी कशा पाहिजे बरं असं वाटतंय की आपल्याला लांब जायचं आहे म्हणून, म्या म्हणायलोय ना व गाडीची गरज नाही म्हणून, तर गाडीची खरंच गरज नाही, चला. त्यावर दुष्यंत म्हणतो, हॅज यू विश, नाही आहे गरज तर नाही आहे. आणि मग दुष्यंत हा आता तिकडनं पुढे चालत जायला लागतो. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार तिकडे गेटच्या बाहेर कुठं जायलायसा तुम्ही. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं आता आपल्याला बाहेर जायचं आहे तूच म्हणालीस ना, मग गेटच्या बाहेर जायला लागणार नाही का आपल्याला, काय तू पण चल. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार तुम्ही काय म्हणाला होतासा, तुम्हासनी माझ्या बरोबर येळ घालवायचं आहे, तुम्ही असं थोडी म्हणलायसा की तुम्हासनी माझ्याबरोबर बाहेर जाऊन येळ घालवायचा आहे म्हणून. आपण माझ्या आवडीच्या जागी जायलो ना, चला माझ्याबरोबर. आणि मग आता कृष्णा ही दुष्यंतला त्याच्याच घराच्या मागच्या बाजूच्या अंगणात घेऊन येते. आता दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू मला माझ्याच घराच्या परसदारात आणलंयस, याला काय अर्थ आहे, आपण इथे कशाला आलो आहे. त्यावर कृष्णा म्हणते, अहो बघा की पुढं गंमत. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं आपल्याच घराच्या परसदारात येणं याच्यात कसली आली आहे गंमत, काय सुरू आहे तुझं हे सगळं. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार म्या म्हणलंय की नाही तुम्हासनी, तुम्ही जरा दम धरा, तर तुम्ही दम धरा. दुष्यंत म्हणतो, म्हणजे. त्यावर कृष्णा म्हणते, हे बघा माझा आनंद. आणि मग ती हातात एक बकरीचं पिल्लू घेते. दुष्यंत म्हणतो, अरे यार कृष्णा काय करतेस तू. कृष्णा म्हणते, तुम्हासनी माझ्याबरोबर येळ घालवायचा होता, आठवलं आहे ना हो तुम्हासनी, म्या काल म्हणलं होतं म्या शेतकरी आहे, अहो माझा जीव याच सगळ्या गोष्टीत रमतोय
आपण इथं बसूया, या समद्यांबरोबर येळ घालूया, मग मला बरं वाटेल बघा. आणि मग कृष्णा त्या पिल्लांना अगदी प्रेमाने हाताळत असते. दुष्यंत हे सगळं दृश्य बघत असतो आणि त्याच्या नजरेत भरपूर साठवून सुद्धा घेत असतो. मनातल्या मनात तो म्हणत असतो, खरंच कृष्णा किती वेगळी आहे आणि किती चांगली आहे. म्हणजे तिच्या मनात फक्त दुसऱ्याबद्दल प्रेम, माया, आपुलकी आणि जिव्हाळा आहे. आता हिच्याऐवजी जर पूजा असती तर पूजाने माझ्याकडे महागडे गिफ्ट मागितले असते. पूजाने माझ्याजवळ बाहेर फिरायला कुठेतरी जाण्याचा हट्ट केला असता. पूजाला प्रत्येक वेळी आम्ही दोघांनी डेटवर जाणं म्हणजे कुठेतरी मोठ्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये पुण्याच्या जेवायला तरी जाणं वाटायचं. नाहीतर मग तिला मी कुठेतरी असं शॉपिंगला घेऊन जावं असं तरी वाटायचं. पण कृष्णा किती वेगळी आहे. कृष्णाला मात्र तसं काहीच वाटत नाही. कृष्णाला तिच्या साधेपणातच आनंद मिळतो. कृष्णाला तिच्या प्राण्यांमध्येच आनंद मिळतो. खरंच कृष्णा खूप वेगळी आहे. कृष्णा इतकी चांगली आणि वेगळी मुलगी मला संपूर्ण जगात पाहायलाच मिळणार नाही असा विचार आता दुष्यंत त्याच्या मनात करत असतो. आणि हा विचार करत असताना त्याच्या गालावर एक स्माईल येतं आणि मग त्याला आठवतात ते म्हणजे कृष्णाचे आणि त्याचे सुरुवातीचे दिवस, जेव्हा ते दोघंजणं पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. दुष्यंत हा मनात म्हणत असतो, जेव्हा आम्ही दोघंजणं पहिल्यांदा एकमेकांच्या समोर आलो होतो, आम्ही दोघंजणं किती भांडलो होतो एकमेकांबरोबर. सततचे वाद, सततची भांडणं, सततची कलकल, एकमेकाला खूप त्रास दिला आहे आम्ही. त्याबरोबर मग कृष्णा दुष्यंतला म्हणू लागते, दुष्यंत सरकार, काय हो, काय झालं, कसला विचार करायला असं तुम्ही. त्यावर दुष्यंत काही नाही म्हणतो. त्यावर कृष्णा म्हणते, कसला तरी विचार करायला सांगा की. मग दुष्यंत तिला सांगतो, कृष्णा तू खरंच खूप छान आणि ग्रेट आहेस. त्यावर कृष्णा म्हणते, अहो असं काही नसतं, समधीच माणसं गिरेट असतात. त्यावर दुष्यंत कृष्णाला सांगतो, कृष्णा गिरेट नाही ग, ग्रेट. ग्रेट म्हणजे छान, ग्रेट म्हणजे भारी. आणि सगळी माणसं तुझ्या इतकी भारी नसतात. तू खूप भारी आहेस. तू सगळ्यांना जीव लावतेस, प्रत्येकाचा विचार करतेस. तुझ्या इतकी चांगली, समजूतदार, समंजस मुलगी मी कुठेच पाहिलेली नाही आहे. कृष्णा आता लाजते आणि दुष्यंतला म्हणत असते, अहो बाहो दुष्यंत सरकार, अहो केवढं कौतुक करायला असं तुम्ही माझं. नाही हा, एवढ्या कौतुकाची सवय नाही मला. आणि तुम्हासने आठवायला काय, म्या पहिल्यांदा तुमच्या गाडीतनं ह्या पिल्लाला दवाखान्यात घेऊन जात होतो, तेव्हा तुम्ही म्हणाला होतासा की त्याला मांडीवर पुढं घ्यायचं नाही, त्याला मागं ठेवायचं, डिकीट ठेवायचं. आणि मी त्याला तेव्हा तिकडं मागं गाडीच्या उभं केलं होतं. आणि तेव्हा नंतरनं तुम्ही त्याची घाण वाटते म्हणून बाजूला जाऊन उभं राहिला होतासा, आठवायला काय. आणि आज बघा, तिथपासून तुम्ही इथपाव तर प्रवास केलाच की. म्हणजे माझ्यासाठी तुम्ही स्वतःला बदललं, मग तुम्ही बी चांगले आहेच की. तर आता इकडे बाळजाबाईंचं दुष्यंतकडे काहीतरी अर्जंट काम असतं आणि त्यामुळे बाळजाबाई दुष्यंतला अख्ख्या घरभर शोधत असतात. पण दुष्यंत काही त्यांना कुठे सापडत नसतो. बाळजाबाई विचार करतात, अरे ह्यो पोरगा गेला कुठं, कवा धरणं हुडकायलो या पोराला, काही सांगून बी गेला नाही. बाळासाबाई आता दुष्यंतच्या फोनवर फोन करत असतात, पण दुष्यंतचा फोन बेडरूममध्येच राहिलेला असतो. त्यामुळे बाळजाबाईंनी केलेले फोनसुद्धा दुष्यंतपर्यंत पोहोचत नसतात. बाळजाबाई म्हणायला लागतात, असं कवा बी झालेलं नाही की ह्यो पोरगा माझा फोन उचलना झाला. एवढं कुठलं कामात अडकला ह्यो की ह्यो माझा फोन बी उचलना झालाय. दुष्यंत, ए बाळा दुष्यंत, कुठं आहेस रे राजा तू, किती हुडकू तुला. मला एवढ्या कागदांवरती ह्याच्या सह्या हव्या होत्या, ही कागद ह्याला दाखवायची होती आणि ह्यो पोरगा गायब झालाय. मला म्हणलं होतं कारखान्याचं काम हातात घेतो म्हणून, आणि आता ह्यो असा कुठलं तरी जाऊन बसलं. असं कसं चालायचं बाबा ह्याचं. पूजाबरोबर तर नसेल ना ह्यो. मग बाळजाबाईंना वाटतं की दुष्यंत पूजाबरोबर असेल, म्हणून ते आता पूजाच्या खोलीच्या दिशेने चाललेले असतात. इतक्यात अढळराव तिकडे येतात आणि अढळराव बाळजाबाईंना म्हणतात, म्या काय मदत करू काय. बाळजाबाई म्हणतात, नाही तुमची मदत नाही व्हायची, कारण म्या माझ्या लेकाला दुष्यंतला हुडकायलो आणि दुष्यंतला तुम्ही त्याच्या नजरेवर बी नको असताय, मग तुम्हासनी काय ठाव असणार होय माझा लेक कुठं येते. त्यावर अढळराव म्हणतात, अहो त्याला मी नजरेवर नको असलो तरी माझा लेक मला नजरेवर हवाच आहे की. असो, इशयाला वेगळं येळण लागतंय, इशय भरकटतोय, चला म्या तुम्हासनी धावतो. आमचा, सॉरी तुमचा नाही हो, आपला आपला लोक कुठं येते. आणि मग अढळराव बाळजाबाईंना मागच्या परसदारात घेऊन येतात. बाळजाबाई म्हणतात, हिथं माझं दुष्यंत कवाच येणं शक्य नाही. अहो इथं सगळी गुरंढोरं राहतात,
त्यावर बाळजाबाईंना अढळराव म्हणतात, एक डाव समोर नजर मारा की. त्यावेळी बाळजाबाईंना काय दिसतं की दुष्यंत समोर खॉटवरती बसलाय आणि तो त्या पिल्लांना बघतोय. कृष्णा त्यांना कसं गोंजारते अंजारते. अढळराव म्हणतात, बघा होईल हो यांच्यातलं प्रेम कधी कमी, असंच यांच्यातलं प्रेम वाढत जाणार. बाळजाबाई म्हणते, अढळराव सपानं लय ज्यादा बघतायस तुम्ही, स्वप्न बघणं जरा कमी करा, नाही म्हणजे अचानक स्वप्नभंग झालं किंवा तुटलं तर त्रास होतोय हो, म्हणून म्हणालोय. कळलं ना व. बाळजाबाईंना खरं तर ते सगळं बघून खूप जास्त राग येतो. मग बाळजाबाई तिकडनं निघत असतात तर अढळराव मागून त्यांना इतकंच सांगतात, माझ्या लेकाच्या आणि सुनाच्या प्रेमाला कुणाची बी नजर लागणार नाही, आणि जर कुणी नजर लावण्याचा प्रयत्न केला तर ह्यो अढळराव रांगडे पाटील त्याला सोडणार नाही. मग बाळजाबाई ह्या अढळरावांना म्हणतात, तुमच्या मनात जे आहे ते म्या कधीच होऊ देणार नाही. काय बी झालं तरी दुष्यंत आणि कृष्णा कधीच एक होणार नाही. आणि मग बाळजाबाई तेवढ्याच रागारागात पूजाच्या खोलीत येतात. बघतात तर काय, पूजा निवांत झोपली आहे. बाळजाबाई पूजाला उठवतात. पूजा म्हणते, ओ काय हो तुमचं. त्यावर बाळजाबाई तिच्याकडे डोळे वटारून बघतात. तशी पूजा म्हणते, सॉरी बरं बोला ना, काय झालं, का आलाय तुम्ही इकडे एवढ्या सकाळ सकाळ, झोपू देत ना मला. त्यावर बाळजाबाई म्हणतात, सकाळ, अगं लाज वाटायला का नाही तुला, उन्हा डोक्यावर आली तरी तंगड्या पसरून झोपल्यास इथं आणि मला शिकवायलास होय सकाळ आहे का रात्र आहे ती. हे बघ, तुला या घरात मी आणलंय ते फक्त माझ्या दुष्यंतचं मन जिंकण्यासाठी आणि त्याला स्वतःच्या जाळ्यात वडण्यासाठी, पर ते सोडून तुझं भलतंच काहीतरी सुरू आहे. त्यावर पूजा म्हणते, काम डाऊन मॉम इन लॉ, काय झालं ते सांगा मला. त्याबरोबर बाळजाबाई त्यांनी बाहेर परसदारात बघितलेला प्रकार पूजाला सांगतात. त्यावर पूजा म्हणते, ओ माय गॉड, अहो एवढंच ना, मग त्यासाठी एवढं तुम्हाला हायपर होण्याची आणि एवढं तुम्हाला चिडण्याची काय गरज आहे. मी आहे ना. बघा, नाही जर पुढच्या 2 दिवसात मी डीला पुन्हा माझ्याकडे करून घेतलं ना तर माझंसुद्धा नाव पूजा नाही. त्याबरोबर बाळजाबाई ह्या तिला म्हणत असतात की लवकर काय करायचं आहे ते कर, हातपाय हलव. अगं त्या कृष्णीच्या नादी लागून माझा पोरगा आता गुराढोरात बी रमायला लागलाय, हे मला चालायचं नाही. त्याबरोबर दुसरीकडे अढळराव आता प्राण्यांबरोबर बसलेला असलेला दुष्यंतला बघतात, कृष्णाला बघतात आणि मनात म्हणत असतात, देवी आई यांची जोडी अगदी योग्य बांधली आहेस बघ तू. यांच्या जोडीला कुणाची बी आणि कवा बी नजर लागू देऊ नकोस. माझा लिओक नसून आयुष्यभर अशीच एकत्र राहू देत. त्याबरोबर हे सगळं इकडे चांगलं सुरू असतं तर दुसरीकडे मैनावतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच सुरू असतं. मैनावतीला राहून राहून एक प्रश्न पडत असतो आणि तो म्हणजे पूजा दुष्यंत आल्यावरच कशी काय तिची तब्येत खराब होते आणि दुष्यंत आसपास नसला की ती कशी ठणठणीत असते. नक्की काहीतरी गडबड आहे, असं कसं होऊ शकतं, हे कसं शक्य आहे, असे सगळे विचार काकीसाहेबांच्या मनात येत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.